मग मी मुलं बघायला सुरुवात करू ना? नको म्हटलं तर ह्यांना नैराश्य येईल. त्यापेक्षा ते या वरसंशोधनाच्या उद्योगात रुळतील आणि तोवर सत्यही उघडकीस येईल आणि मग सगळं व्यवस्थित होईल. हो, तुम्ही निशासाठी वरसंशोधनाला लागा. आपल्याही नजरेत कोणी असेल तर सांगा. मुलगा राहिला नाही, पण सून मात्र मिरवतीये. आई खरंच असं बोलू नका. समीप कुणासाठी, कुणाला दाखवायचंय सगळं? हा, ही मूर्ती तू घेऊन जा, तू घेऊन जा. अरे पण मी कशी घेऊन जाणार? मग बाबांना कळेल ना की मी तुझ्या बरोबर होते म्हणून. निशाताई कशा अजून आल्या नाहीत? पूजेची सगळी तयारी झाली. तब्येत तर ठीक असेल ना त्यांची? काहीच कळत नाही. त्यांचं तरी काय चुकलं? ते म्हणजे आल्यापासनं सगळं कसं निमूटपणे सहन करतात त्या. हीच पापी. त्यांना दुधात विष घालून मारायला गेलो होतो. ते मीच प्यायला पाहिजे होतं. रामू, अरे कुठे फेडशील रे पाप? मला आठवतंय मला ती संध्याकाळ. ती सारा या घरात आली आणि सगळ्या घराचा रंगच बदलला. हो,
विष दिलं मी नाही दिलं खरंच नाही दिलं मी पाय तर सरळ वाटतात. निशाताई तुम्ही काय एवढा घाबरलास? काय नाही मला वाटलं भूत आला. हो म्हणजे नाही हे बघा हार तयार केलाय पूजेची सगळी तयारी झाली आहे पण निशाताई आज तुम्हाला उशीर का झाला यायला? बायकांना तयारी करायला आंबळ उशीरच होतो आणि त्यात ही अशी साडी नेसायची म्हणजे मनाची खूप तयारी करावी लागते. निशा कोणी सांगितलं तुला अशी साडी नेसायला? जाऊ दे ना आबा, तुम्ही चहा घेतलात का? मी देवपूजा आटपते आणि येतेच. हां रामू तू जा आणि चहा ठेव. बरं आबा. कोणी सांगायची गरजच नाहीये. मला तिनं सांगितलं असेल तुला असं राहायला पण मला हे मान्य नाहीये. या घरातला मोठा म्हणून मी तुला सांगतोय निशा तू जा आणि नेहमीची निशा बनून ये. तुला हे असं पाहवत नाही ग? अगं नातू गेला माझा ते दुःख कमी म्हणून तुला या रूपात सुरत जगताना बघायचं. नाही आबा, तसं खरंच काही नाही. तुम्ही नीट पहा ना माझ्याकडे. मी माझे सौभाग्य अलंकार कुठे काढले? माझं मंगळसूत्र, माझं कुंकू अजून तसंच आहे. हा आता आईंचं मन राखण्यासाठी ही सफेद साडी नेसले ते, पण मी माझे सौभाग्य अलंकार नाही काढले. समीर नेहमी म्हणायचं, आई आम्हाला कधी दुःख देऊ नकोस. आणि आईचंही बरोबर आहे ना. म्हणजे मी हे सगळे सौभाग्य अलंकार घेऊन तशीच राहिले तर समाज काय म्हणेल याची काळजी वाटते त्यांना. म्हणून मी विचार केला की आईंचाही क्लेश कमी होईल. पण ही साडी नेसल्यामुळे माझ्यातला विश्वास कधी कमी नाही होणार. बघा ना, तसरी माझं मंगळसूत्र आहे, माझं कुंकू तसंच आहे. कुंकू म्हणे उद्या ते हेही काढायला सांगेल, काय करशील तेव्हा? मला नाही माहित. मला खरंच माहित नाही मी काय करणार आहे त्यावेळी. पण माझा विश्वास आहे देवावर. त्यावेळी देवाचं नाव घेईन आणि जे होईल ते मुकाट्यानं स्वीकारेन. आणि तसं देवालाही काही विचारणार नाही. त्यांनी हे माझ्याबरोबर का केलं ते मला कळलंय आता. म्हणजे आबा, देवाने जेव्हा माणसाची निर्मिती केली ना, त्यानंतर त्याला विचार पडला की मी हे काय केलंय. माणसाची बुद्धिमत्ता, त्याचं ज्ञान बघून मग त्याला भीती वाटली की हा आपली पूजा कशाला करेल. मग देवाने ठरवलं की माणसाला अशा गोष्टीपासून वंचित ठेवायचं ज्याची त्याला नितांत गरज आहे. म्हणजे बघा ना,
ज्या माणसाला आईची गरज असते त्याच्यापासून तो आई हिरावून घेतो आणि मग तो माणूस देवातच आपली आई शोधायला लागतो. काहींना पैशांपासून वंचित ठेवतो तर काहींना मानसिक सुख देत नाही. काहींना 2 पैशाच्या लाडवाची लालसा देतो तर कोणाला जग जिंकायची हौस असते. हीच माणसाची सवय आहे आणि आवड आहे आणि त्यापासूनच तो माणसाला वंचित ठेवतो आणि मग घे घे म्हणून त्याला लालसा दाखवतो आणि आपल्या मागे पळवतो. हीच देवाची हौस. अगं कुठून शिकलीस हे सगळं? त्याच्याच शाळेत. पण आता आबा मी ठरवलं, आता काही मागायचंच नाही. मग बघा काय होईल. काय होईल? काहीतरी त्याच्या मनाविरुद्ध. म्हणजे आपल्या मनासारखं? असंच काहीच.
निशा 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 निशाने मला तिकडे बोलवलं. मी गेलो तिथे. ती हसत होती, हसत, आणि मी तिच्या नजरेने बेशुद्ध पडलो. मी माझी चेन, रुमाल सगळं काही दिलं तिच्याकडे. काय केलं असेल तिने त्याचं? नाही, पण हे सगळं निशाने का केलं? का का ओम श्री तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि